जम घेऊ दे ना कुणाला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते। सगळे चौक, सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या पॅक होत्या। मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगले वासियांनी घेतलेला आहे। त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री 42 डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात, आपण साक्षीदार आहात। आणि हे चित्र जे आहे हे चित्र या येणाऱ्या 7 मेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला दिल्लीला पाठवणार। सर, हातकणंगलेसाठी काय तोडगा काढलाय? हातकणंगलेसाठी तेवढा विषय सांगा। हातकणंगलेचे सर्वजण आज धैर्यशील मानेंच्या मागे आहेत। प्रकाश अण्णा आवाडे हे स्वतः इच्छुक होते, त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली। ते स्वतः मिरवणुकीत आहेत, फॉर्म भरायला आहेत। त्याचबरोबर आणखी विनय कोरे आहेत, एड्रावकर आहेत, महाडिक आहेत। या सगळ्यांनी धैर्यशील माने हा आमचा उमेदवार आहे असा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता तुम्हाला काही शंका कुशंका काही चिंता नसावी। सगळे नेते जिल्ह्यातील सक्रिय सगळे नेते महायुती मजबूत आहे आणि त्यांनी आमचा निश्चय एकच आहे की या देशाची ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे। ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायची आहे। त्यामुळे या देशाची निवडणूक आहे, एका मतदारसंघाची किंवा धैर्यशील माने संजय मंडलिकची नाही। ही जनतेची निवडणूक आहे आणि रयतेची निवडणूक आहे। याच्यामध्ये जनता पूर्णपणे दोन्ही उमेदवारांना विजयी करेल आणि दिल्लीला पाठवेल। मी लोकसभेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होतो। माझ्या आधी 2009 पासून राहुल त्या लोकसभेत राहायचं म्हणून त्यानं खूप तिथं प्रयत्न केलेले होते, संघटना बांधलेली होती। पण काय ना काय कारणानं ते पुढे ढकलत गेलं, उमेदवारी भरता आली नव्हती। या खेपेला सुद्धा 2-3 महिन्यापासून राहुल प्रयत्नशील होते। मीही भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून विनंती केली होती, पण ही जागा शिवसेनेकडेच राहिली। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर जे काय खासदार आलेले होते त्यांना परत उमेदवारी द्यायचा निर्णय त्यांनी घेतला। त्यामुळे ही जागा त्यांच्याकडे राहिली, त्यामुळे राहुलला उमेदवारी मिळाली नाही। मग उमेदवारी भरायच्या संबंधीचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धरला, प्रमुखांनी धरला। त्यावेळी मग आम्ही असा निर्णय घेतला की मग राहुलच्या ऐवजी मीच जर उमेदवारी दाखल केली तर राहुलने सुचवलं की त्याच्यापेक्षा 70-80 मतं मला जास्त मिळतील, त्यामुळे तुम्ही भरा। मग सगळ्यांच्या आग्रहाने मी मान्य केलं होतं।
पण परवाच्या दिवशीसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री आले होते. त्यानेही त्या दिवशी आम्हाला बोलवून चर्चा केली. मी त्या दिवशी त्यांना विनंती केली होती की आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलून घ्या. चंद्रकांत दादाही होते, बाकीचे सगळे नेते मंडळी होते, बोलून घ्या. याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांचं ऐकायचं नाही असं नाही, किंवा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उमेदवारी भरायला सांगितली असं नाही. चुकीच्या वेगवेगळ्या बातम्या उठवायचं काम काही लोक करतायत. मी मुद्दामून त्याचा खुलासा करतो. हा लोकसभा मतदारसंघ आमचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ आहे. शिरोळ हातकर्णी तालुका आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे, पण त्याच्याबरोबर इतरही ठिकाणी आमची कामं आहेत. त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता. आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय नाही, आता आपण थांबायचं. कार्यकर्त्याला कुठं थांबायचं आणि थांब म्हणलं की थांबायचं आहे, ही आज्ञा पाळायच्या संबंधीचे आश्वासन सगळी आश्वासन न देताही कामं करणारी नेते मंडळी 100% ऐकणारे कार्यकर्ते. ऐकणारे कार्यकर्ते